गुना लावटेवरी गुना आला
गुणाला विटीवरी पितांबरधारी सुंदरजू डोळी कान त्याची ठाई मन पायी राहोही निवारून जाय माया ऐशी छाया दयाची डोळी कान त्याच्या ठाई मन पायी राहोही तुका म्हणे समध्यान ती चरण सकुमार डोळे कान त्याची ठाई मन पायी राहोही पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः हे पांडुरंगा
ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्ती भगवान रास उपानु भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत मस्तक माझा पायावरी आवार करी संताच्या कायमा जीवानी मानिल संताशी रंगव चित्ताशी आपोलिया विठ्ठल गुणाला विटेवरी गुणा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो डोळे कान त्याची ठाई मन पायी राहुई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे प्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा असणारा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जे निर्गुण दशेतील असणारा तत्व जे नावारूपाला आलं तो परमात्मा गुणवान झाला, विटेवर उभा राहिला, त्या परमात्म्याने पीतांबर धारण केलेला आहे, तो परमात्मा अतिशय असणारा सुंदर आहे। मग त्या परमात्म्याच्या सुंदर रूपाकडे आपले डोळे, गुणाकडे कान आणि पायावर मन राहू, डोळे कान त्याची ठाई मन पायी राहू ही। पण तो परमात्मा करतो काय, तर तो परमात्मा माया निवारण करतो आणि त्याची कृपेची छाया त्या ठिकाणी भक्तावर धरतो। निवारुनी जाय माया आईशी छाया दयाची, पण तो परमात्मा आहे कसा, तर महाराज म्हणतात सम आहे आणि त्याचं ध्यान सकुमार तुका म्हणे समध्यान, ते चरण सकुमार डोळे कान त्याची ठाई मन पायी राहू ही। विठ्ठल विठ्ठल शिवी पृथ्वाचा परिहार देणं गरजेचं आहे। आजच्या स्तरी जी सेवा आहे सालावत प्रमाणे प्रतिवर्षाच्या नियमानं भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आपल्या वारकरी संप्रदायाची महान प्रवर्तक, कारण अशी व्यक्ती पुन्हा होणं नाही महाराज की आपल्या गावचं असणारे एक आदरणीय व्यक्तिमत्व, आपल्या भूमीतलीच असणारे भूमिपुत्र महान व्यक्तिमत्व आदरणीय परमपूजनीय ब्रह्मलीन काव्य तीर्थ वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार यांचं असणारं हे पुण्यस्मरणाचं असणार निमित्त त्या ठिकाणी सप्ताह आहे, पुण्यस्मरण आहे। पुण्यतिथी असणारी कुणाची, संतांची पुण्यतिथी असणारी होत असते, जीवाचं श्राद्ध होत असतं आणि देवाची जयंती। विठ्ठल अण्णाच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या पामरानं त्या ठिकाणी काय वर्णन करावं महाराज, अण्णांचं वर्णन करणारा त्यांच्याच तोडीचं त्या ठिकाणी आपण फक्त मस्तक चरणी ठेवीत मस्तक चरणी ठेवीत Bye.
सेवक चरणी ठेवी तशी काय त्यांचा महिमा वर्ण मी पामर न करी साचार ब्रह्मादिका असता असताना त्या ठिकाणी संतांचा महिमा आहे. तो माझ्यासारख्या पामरांना त्या ठिकाणी काय वर्णन करावं. विठ्ठल गावामध्ये महाराजा गावात अशी असणारी महात्मे जन्माला येतात. ते गाव काय आहे. पवित्र आहे. ते कोण पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीचे तीन. म्हणून ते गाव पवित्र आहे. कुळ पवित्र आहे. ज्या गावात जन्माला येतात ते गाव पवित्र. ज्या मायबापाच्या पोटी जन्माला येतात ते मायबाप असणारे पवित्र आहे. कुळ पवित्र आहे. कारण महात्म्याच्या महाराज त्या वास्तव्याने ती भूमी असणारी त्या ठिकाणी पवित्र होत असते. विठ्ठल पवित्र आहेत. भगवंत सांगतात की माझ्या ठिकाणी जी पवित्रता आहे ती मला माझ्या साधूमुळे प्राप्त आहे. कारण नाथ महाराज देवाचे वर्णन करत असताना देवाला उपमा देतात समुद्राची, साधूला उपमा देतात मेघाची. देवाला उपमा देत असताना केळीच्या झाडाची उपमा देतात आणि साधूला उपमा देतात केळीच्या फळाची. आता पुष्कळ कारण आपण म्हणत असतो पृथ्वीवर किती टक्के पाणी. 71% पाणी आहे. मग एवढं पाणी असताना 2-4 वर्ष जर नाही पावसाळा पडला तर अजून महाराज चालेल का. अहो लगेच धावपळ होऊन जाते. एवढं जरी पाणी असलं पण त्या पाण्याचा उपयोग नाही. पण तेच पाणी जर पावसाच्या रूपानं आलं तर नाथ महाराज वर्णन करतात. समुद्र उदक मेघी चढी त्याशी मधुरता अधिक वाढी जगनिवदी वाडी कोडी फेडी साकडी दुकाळाची तेची उदक समुद्री असता उपयोगा नयगा सर्वता तेवी माझेनी मज भक्ता झाली पवित्रता मजवणी. माझ्यापेक्षाही माझे भक्त त्या ठिकाणी काय आहेत भगवान सांगतात पवित्र आहेत. एखादं म्हणून का हो केळीचं फळ इतकं गोड लागतं. मग केळीचं झाड किती गोड असेल. एखादं चाकून बघितलं आणि त्याला ते गोड लागलं. केळीचा खता चविना तुडी तिचीच केळी ती गोडी तेही मधून माझ्या भक्ताकडे पवित्रता वाढे अनिवार. माझ्या ठाई जे पवित्र पण ते भक्ताचे निमज जाण या लागे भक्ता मागे मी आपण धावी चरण रेणू वंदावया भक्त रेणू वंदिता मज केवडी आली पवित्रता. माझे पाय वनी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. भगवान सांगतात एवढा मोठेपणा प्राप्त झाला माझ्या चरणापासून निघालेली गंगा भगवान शंकरनं डोक्यावर धारण केली. एवढा असताना त्या ठिकाणी साधूचा महिमा आहे. कारण काही जर बघितलं जिवंत असताना पवित्र आहे पण देह ठेवल्यानंतर अपवित्र आहे. गाय जिवंत असताना पवित्र आहे पण देह ठेवल्यानंतर गाय पूजे करता मंदिरामध्ये आणून ठेवली तर जमल का. जमणार नाही. त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी दुर्गंधी सुटेल. गाय ही जिवंत असताना पवित्र आहे पण मेल्यानंतर अपवित्र आहे. जिवंत असतानाही अपवित्र आणि मेल्यानंतरही अपवित्र. कोण कावळा. जिवंत असतानाही अपवित्र आहे आणि मेल्यानंतरही अपवित्र आहे. जिवंत असताना अपवित्र पण मेल्यानंतर पवित्र व्याघ्र चर्म. पण संत महाराज
जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही संत पवित्र आहे आणि देह ठेवल्यानंतर ही संत काय आहेत महाराज सांगतात की या भूतलावर पवित्र आणि सोहळी जर कोण असतील पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंती सरती पुरती धनविते आणि त्यांचं पुण्यस्मरण केल्यानंतर काय फायदा तर तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा आईसा संताचा महिमा कारण दोनही अभंगाला शेवटचं चरण एकच आहे आलिंगन घडी मोक्ष सावी जता जोडी तुका म्हणे देवन त्यांची केली पावी सेवा विठ्ठल अण्णांचं असणारं हे पुण्यस्मरण आहे त्या निमित्तानं आज आपला सप्ताह त्या ठिकाणी प्रारंभ आहे प्रथम दिवस आहे आणि प्रथम दिवसाची असणारी सेवा परमपूजनीय आदरणीय अभ्यासू व्यक्तिमत्व आमच्या हरिभक्तीपरायण आपल्याच गावचं भूषण महाराजांच्या रामदास महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा माझ्याकडे सोपवली या ठिकाणी परमपूजनीय आदरणीय ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तत्ववृद्ध आदरणीय तात्या याही वयामध्ये समोर येऊन बसली महाराज तात्या आहेत मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचे भूषण अर्जुनजी महाराज आहेत गायनाचार्य हरिभक्तीपरायण बजरंगी महाराज आहेत हरिभक्तीपरायण परमपूजनीय आमचे विनायकजी महाराज स्वतः महाराज आहेत तिकडं शरद महाराज गावकरी भजनी मंडळी आहेत आमचे विनेकरी असणारे काका एवढं वय झालं बऱ्याच दिवसापासून पाहतो पण जशी तब्येत आहे तशी याही वयामध्ये ती उभे राहतात मानावं लागेल विठ्ठल मावशी त्या ठिकाणी तुळस उभे आहेत सर्व गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुचिंती सोमभावी पुनज्ञाते या सकळाते विनवनी संशितीमय चांगली आहे त्यांनाही धन्यवाद विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगातून महाराज सांगतात की जे निर्गुण दशेतलं असणारं तत्व आहे ज्याला रंग नाही रूप नाही वास्तविक पाहता कारण देव अव्यक्त दशेतील असणारा परमात्मा पण तो नावा रूपाला येत असतो अव्यक्ती आकारली रूपाली गुणवंत ज्याप्रमाणे पाण्यापासून बर्फ तयार होतो तसा निर्गुण दशेतलं असणारं जे तत्व आहे त्या ठिकाणी नावा रूपाला येत असतो आता भगवान परमात्म्याचं असणारं निर्गुण स्वरूप ज्ञानोबराय सांगतात की ज्या प्रमाणे असणारं काय आहे दूध आहे पण दुधामध्ये काय घातलं विरजन घातलं त्याचं काय झालं दही झालं मग ते दही काही जास्त दिवस टिकत नाही मग त्याचं काय करावं लागतं मंथन करावं लागतं माझी या विस्तारलीपणाची नावे हे जगची नोई आघवी जैसे दूध मुळाले स्वभावे तरी तेची दही मंथन झाल्यानंतर त्याच्यापासून काय होतं लोणी तयार होतं
तशी लोण्यासारखी देवाची असतात हे काही अवतार त्या ठिकाणी आहेत. पण ज्यावेळेला ते लोणी तापवलं आणि लोणी तापवल्यानंतर त्यापासून काय तयार होतं? तूप तयार होतं. तसा तुपासम अवतार जर कुणाचा असेल तर महाराज म्हणतात तो पांडुरंग परमात्म्याचा अवतार आहे. कारण पांडुरंग परमात्म्याचा अवतार सर्व अवतारामध्ये सार रूप असणारा अवतार पांडुरंग परमात्म्याचा. अनंत रूपाचे सारे पांडुरंग परमात्म्याचा असणारा अवतार महाराज म्हणतात त्या ठिकाणी सारूप अशा प्रकारचा आहे. म्हणतो पांडुरंग परमात्मा पंढरीला अशा प्रकारचा आला. कारण देवाला आणावं लागतं. आम्हाला यावं लागतं. संत येत असतात. मग देवा त्या ठिकाणी आला पण नेमकं कुठून आला तर नाथ महाराज सांगतात हरी वैकुंठा आला पुंडलिकाला उभा राहिला युगानुयुगी भक्ता संगी एका जनार्दनी संत शोभा शोभा देवका हो विटेवरी उभा. नाथ महाराज सांगतात वैकुंठाहून आला. आता ज्ञानोबाला विचारलं तर ज्ञानोबाला सांगतात कुठून आला हो? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता मन तशी. तुकोबाला सांगतात द्वारकेहून आला. द्वारकेची किनी आली याची ठाया पुढे भक्तराया चोजवीत. मग या तिन्ही संतांच्या प्रमाणामध्ये नेमकं प्रमाण खरं कोणाचं तर तीनही संतांचे प्रमाण बरोबर आहेत. देवाची मूळची भूमी आहे वैकुंठ, कर्म धर्मभूमी आहे द्वारका आणि प्रेमभूमी असणारी आहे गोकुळ. पण जास्तीत जास्त प्रमाण आपल्याला सापडतील गोकुळातले. पांडुरंग बाळ मूर्ती गाई गोपाळ सांगती पृथ्वी उभे समची राहिली नागर गोडी बाळ ते स्वरूप काळीची गाई गोपाळाच्या नाही आले लागे पुंडलिका आले लागे पुंडलिका. जास्तीत जास्त प्रमाण आपल्याला गोकुळात ते सापडतील. पण कधी आला तो परमात्मा पंढरीला तर आरतीमध्ये आपण दररोज म्हणतो योगी 28 विटेवरी उभा. पण माऊली म्हणतात नाही त्याच्याही अगोदर हे नो हे आज कालीचे ना योगी 28ची मज निर्धारितासाची हा मृत्यू लोकची नव्हे बाप तीर्थ पंढरी. मग नामदेवराई बोलतात जेव्हा नव्हते चराचर आणि तेव्हा होते पंढरपूर. मग पांडुरंग परमात्मा पंढरीला आला. पुन्हा करता आला सर्वला ज्ञात आहे. पायाळाच्या गुन्हे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. काही गोष्टी एका करता घडत असतात पण त्याचा उपयोग सर्व जगाला होत असतो. महाराज भगवान परमात्म्याने गीतेचा उपदेश अर्जुनाला अशा प्रकारचा केला पण ज्ञान सर्व जगाला अशा प्रकारचं मिळालं. पाऊस कोणाकरता पडतो? आपल्या करता अजिबात नाही. चातक नावाचा पक्षी 12 महिने तृषाकांत राहतो पण जमिनीवरचं पाणी पित नाही. पहाटे चातक नेगे भूमी जळा आणि वर्ष तो उन्हाळा मेघ तया. उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो
माऊली सांगतात तो समुद्राच्या काठावर, विहिरीच्या काठावर, नदीच्या काठावर जरी असला तरी जमिनीवरचं पाणी पित नाही. भरले सरिता समुद्र चौकडी, बाप या शिदी कोरडी, आणि मेघुनी थेंब पडे ते पाणी कितया, आणि त्याची असणारी अनन्यता. पाऊस पडतो चातका करता, पण सर्व जगाला त्याचा उपयोग अशा प्रकारचा होत असतो. तसा पांडुरंग परमात्मा निमित्त पुंडलिक रायाचं, पण सर्व जगाला त्या ठिकाणी एकाच्या एकाच्या कैवाडी उगवली बहुतांची कोडी. तू पंढरीला येत असताना तो आला कसा, याचं वर्णन तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात. महाराज म्हणतात गुण घेऊन आला. भगवान परमात्म्याचे अनंत असणारे गुण आहेत. अनंत म्हणती माझे स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. पण त्यात वेदांनी, शास्त्रांनी, संतांनी ज्या गुणाचं वर्णन केलं ते असणारे विशेष असणारे जे गुण आहे, 6 गुणाचं वर्णन केलं. ऐका. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत. नाथ महाराज थोड्या वेगळी भाषेत सांगतात. यश, श्री, वैराग्य, ज्ञान, ऐश्वर्य, औदार्य हे षडगुण नित्य वसती परिपूर्ण तुम्ही नारायण भगवंतु षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. हे 6 गुण परिपूर्ण परमात्म्याकडे आहेत. कुठे काही एक आहे, एक नाही, पण सर्व गुण संपन्न त्या ठिकाणी परमात्मा. यश नावाचा गुण परमात्म्याकडे आहे. आपल्या नशिबी जीवनामध्ये आलंच कधीतरी एखाद्या वेळेला आपल्या नशिबी यश, नाहीतर आपल्या नशिबी सदा अपयश. पण परमात्म्याचं नावच असणार त्या ठिकाणी यशवंत आहे. रामो राज म्हणे सदा विजयते. परमात्म्याला कधीच असणार त्या ठिकाणी अपयश नाही. पण परमात्म्याने जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 2 वेळा अपयश घेतलं. हे मुद्दाम होऊन घेतलं, भक्ता करता घेतलं, एकदा ब्राह्मणा करता घेतलं. कारण ज्या वेळेला कौरव पांडवाच्या युद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाई करता निघाले आणि जात असताना 6 जणांना मत विचारलं. काय मत आहे? धर्मराजाला विचारलं, दादा काय मत आहे? दादानं सांगितलं
भांडण मिटवण्याकरता प्रयत्न करा. अर्जुनाला विचारलं काय मत आहे. अर्जुनाला सांगितलं बरेच दिवस झाले माझ्या धनुष्याला काम नाही, माझ्या धनुष्याला काम मिळावं असं काहीतरी करा. भीमाला विचारलं भीमदादा तुमचं काय मत आहे. भीमदादा सांगितलं बरेच दिवस झाली माझी अस्तारी जी गदा आहे गंज आलेला आहे, मग ह्या गदीला काम मिळावं असं काहीतरी करा. नकुल सहदेव भीम अर्जुनाच्या बाजूला गेले. द्रौपदीला विचारलं बाळ तुझं काय मत आहे. तिने सांगितलं दादा कसं कर, पण मी प्रतिज्ञा केलेली आहे जोपर्यंत दुःशासनाचं रक्त केसाला लागत नाही तोपर्यंत विनेची गाठ बांधणार नाही. आता भगवान परमात्मा मिटवण्याकरता गेले होते महाराज, पण भक्ताकरता अपयश घ्यावं लागलं. आपण म्हणत असतो हो त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला पण त्यांच्या हाताला काही यश आलं नाही. हे अपयश मुद्दाम होऊन भगवान परमात्म्याने भक्त करता घेतलं आणि दुसरं असणारं जे अपयश परमात्म्याने घेतलं ते ब्राह्मणा करता घेतलं. कारण ज्या वेळेला जरासंध 17 वेळा मोठं चालून आला स्वारी करण्याकरता भगवान परमात्म्याने त्याला परतून लावलं. पण 18व्या वेळेला ज्या वेळेला काल येऊन आला सगळं तुला घेऊन मोठं चालून आला त्यावेळेला त्यानं काय केलं. कारण तो देवाला मानत नव्हता पण ब्राह्मणाला मानत होता. युद्धाला निघण्याच्या अगोदर सर्व ब्राह्मणाला बोलावून अन्नदान वस्त्रदान सुवर्णदान अनेक प्रकारचे दान करत होता. पण त्याने विचार केला 17 वेळा दान धर्म केला उपयोग पडला नाही, उपयोग झाला नाही. मग 18व्या वेळेला त्यानं काय केलं सर्व ब्राह्मणाला बोलावून घेतलं. सैनिकाला सांगितलं हे सर्व असणारे जे ब्राह्मण आहेत यांना कारागृहामध्ये कोंडून ठेवा. आता जर युद्धामध्ये अपयश आलं तर या सर्व ब्राह्मणांची मुंडकी उडवा. युद्धामध्ये जर यश प्राप्त झालं तरच त्या ठिकाणी दान धर्म करा. आता इकडे भगवान परमात्म्याचं अंतकरण कळवलं हे जर मेले तर माझी पूजा कोण करेल. मग भगवान परमात्मा रणांगणातून पळाला त्याचं नाव पडलं रणछोडराय. हे अपयश असताना त्या ठिकाणी घेतलं हे ब्राह्मणा करता. नाहीतर तो परमात्मा यशवंत अशा प्रकारचा आहे. यश नावाचा असणारा गुण परमात्म्याकडे आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. सर्व जग लक्ष्मीच्या पाठीमागे आहे. तुमची आमची जी रात्रंदिवस धडपड चाललेली कशा करता लक्ष्मी करता. पण लक्ष्मी देवाची असणारी काय आहे दासी आहे. मग सर्वस्वी करून सेवा अभिमान सांडून पांडवा पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली कमळा विलासली पायी अर्थ तुळशीची ठाई पाय लक्ष्मीची हाती तिशी आवे काकुलती. अवदारी नावाचा गुण काही श्रीमंत आहे स्वतंत्र आहेत पण उदार नसतात. परमात्मा श्रीमंत आहे स्वतंत्र आहे आणि उदार अशा प्रकारचा आहे. ज्ञानोबाला वर्णन करतात तुझे अवदार्य जाणू स्वतंत्र तुझा ईसा कोणी न देखे उदार अभय दान शूर पांडुरंगा विठ्ठल. आयुषी कीर्ती जराजरी आनंद ही थोरी गरज ताती पवाडे. परमात्म्यासारखा उदार आहे का महाराज जगामध्ये कोणीच नाही. जगामध्ये पुष्कळ श्रीमंत असतील इतके श्रीमंत असतात पण उदार राहत नाही. कधी सप्ताहाला वर्गणी देणार नाही, कधी सत्कार्याला मदत करणार नाही. काही काही माणसं इतके श्रीमंत असतात की गडगंज संपत्ती राहते पण काही सत्कार्य करता त्याचा उपयोग नाही. एका गावामध्ये एवढा श्रीमंत ग्रस्त होता पुष्कळ संपत्ती होती पण ते लवकर लग्नच करीना. का लग्न केल्यानंतर पत्नी कशी मिळतील कशी नाही. ती जर सर्व उधळपट्टी करणारी निघाली तर मग सर्व संपत्तीचा बट्ट्याबोळ होईल याकरता ती लग्नच करीना. पण काही लोकांनी मध्यस्थी केली एक स्थळ बघितलं त्याचं लग्न लावून दिलं. आता लग्न झाल्यानंतर ते विचार करत बसलं लग्न झालं पण आता ही कशी निघतील कशी नाही. तितक्यामध्ये काही भजनीमुळे गावा शेजारच्या गावाला सप्ताह सुरुवात झालेला होता. चला म्हणे कीर्तना करता यांना घेण्याकरता आले. आता यांना नाही म्हणता येणार निघाली हे पण 2 किलोमीटर चालत गेले. त्यांना घरची आठवण झाली. हो म्हणे एक महत्वाचं काम सांगायचं विसरलो मी घरी जाऊन येतो. ते घरी परत आलं. बाई साहेब झोपलेले होते दाराला थाप मारी दारू उघडली का हो तुम्ही कीर्तन करता गेले होते मग बाबा आले नाही का. अगं म्हणे तुला एक महत्वाचं सांगायचं विसरलो. म्हणे काय विसरले. म्हणे तू देवाजवळ गोड केला तर देवा लावला असं तू विझवला की नाही. हे सांगण्याकरता कुठून आली 2 किलोमीटर परत आली. ती म्हणे मी काही एवढी वेडी नाही. एका हाताने दिवा लावला आणि दुसऱ्या हाताने भिजून टाकला म्हणे. हे ऐकून त्याला बरं वाटलं.
पण ज्या वेळेला ती म्हणालेली का तुम्ही 2 किलोमीटर चालत गेले परत 2 किलोमीटर चालत आले मग तुमच्या पायातला बूट घासला नसेल का तो म्हणे मी काय तेव्हा एवढा वेडा आहे का हा बूट काय मी पायात घाला काही पण माझ्या बदले ते म्हणे काय उपयोग आहे महाराज पण परमात्मा उदार आहे श्रीमंत आहे स्वतंत्र अशा प्रकारचा आहे विठ्ठल विठ्ठल ज्याची पावली समान तुझी एक दान ज्ञान नावाचा गुण आहे काही आज्ञ काही तज्ञ काही विशेषज्ञ पण जो सर्वज्ञाचा बापू सर्व जे ज्ञान आहे ते परमात्म्यापासून अस्तर निर्माण झालेलं आहे वैराग्य नावाचं गुण परमात्म्याकडे किती वैराग्य परमात्म्यासारखं वैराग्य कोणाकडे जीवापार प्रेम करणाऱ्या गोकुळातल्या गवळणी किती प्रेम महाराजांच्या मुखातून आपण त्या ठिकाणी कथा श्रवण करणार आहोत जेव्हा पार प्रेम असणाऱ्या गोकुळातल्या गवळणीचं परमात्म्यावर पण ज्यावेळेला परमात्म्याने गोकुळ सोडलं मथुरेमध्ये गेल्यानंतर परत परमात्मा गोकुळात आले नाही मथुरा सोडली द्वारकेमध्ये गेल्यानंतर परत मथुरेत आले नाही एवढं असतं कडकडीत वैराग्य परमात्म्याचं विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा वैभव संपन्न असणार आहे पण तो परमात्मा एवढा उदार आहे की सर्व आपले असणारे गुण आहे सर्व आपल्या भक्ताला त्या ठिकाणी बहाल करतो म्हणून महाराज अगोदर त्या देवाच्या गुणाचं वर्णन करतात आणि नंतर रूपाचं वर्णन करतात कारण रूपापेक्षा महत्व कशाला महाराज गुणाला महत्व आहे रूप महत्वाचं नाही गुण महत्वाचे असणारे आहे धनिनपुरी गुण गाता गुण गाता गुण गाता गुण गाता दृष्टीने हालता रूप दृष्टीने हालता दृष्टीने हालता रूप दृष्टीने हालता रूप दृष्टीने हालता रूपापेक्षा महत्व गुणाला देतात जसं एकदा भोजराजा आणि कवी कालिदास वन विहारा करता जातात आणि मार्गक्रम करीत असताना सहज भोजराजा बोलतात की भगवान परमात्म्याने आपल्याला बुद्धिमत्ता दिली पण रूप मात्र दिलं नाही नाराज होतात पण आता राजा काय बोलणार काही बोलत नाही पण तो टोमना लक्षात राहतो आणि पुढे कडक उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला भोजराजा कालिदासाला भेटण्याकरता पायी चालत येतात तहान लागते महाराज कडक उन्हामध्ये चालत येतात ना मग ज्यावेळेला पिण्याकरता पाणी लागतं आता तो टोमना लक्षात असतो देवाने बुद्धिमत्ता दिली पण रूप मात्र दिलं नाही मग ज्या वेळेला कालिदास महाराजांना म्हणतात महाराज पिण्याकरता कोणतं पाणी देऊ तुम्हाला सोन्याच्या भागातील साधारण गरम पाणी देऊ का मातीच्या माठातलं थंडगार पाणी देऊ कोणतं पाणी मागितलं मातीच्या माठातलं थंडगार पाणी द्या महाराज तुम्ही सोन्याच्या भागातलं पाणी का मागितलं नाही म्हणजे ते पाणी पिऊन माझी ताण भागणार नाही महाराज तुम्ही रूप बघितलं का गुण बघितले गुण बघितले रूपापेक्षा महत्व गुणाला आता काहीच जर आपण बघितलं तर रूपही वाईट आहेत आणि गुणही वाईट आहेत रामायणातली असणारी जी राक्षसी यज्ञाचा विध्वंस करणारी राम प्रभुनाजीचा वध केला काय तिचं नाव त्राटिका नावाची राक्षसी तिचे रूपही वाईट आहे आणि तिचे गुणही वाईट आहे रूप वाईट आहे पण गुण चांगले आहे त्रिजटा नावाची राक्षसी नाथ महाराज म्हणतात कर्म पाहता राक्षसी मनुष्याचा आहार आम्हासी भेटवता जानकीशी निज कर्माशी विसरली रूप वाईट आहे पण गुण चांगले आहेत रूप चांगलं गुण वाईट काही काहीच रूप चांगलं आहे सुंदरपणाचा अभिमान म्हणी रूप सुंदर आहे पण गुण उधळले जिच्या एका वरामुळं राम प्रभूला वनवास भोगावा लागला आणि दशरथ राजाला स्वर्गवास झाला विठ्ठल विठ्ठल पण रूपही चांगले आणि गुणही चांगले
कुणाचे? सीतामाईचं रूपही चांगलं आणि गुणही चांगले. सांगतात की 13.5 वर्ष राम प्रभूला सीतामाईला झोपलेलं कधीच बघितलं नाही. मग तुम्ही मला झोपत नव्हते का? झोपत होत्या. कधी? प्रभू झोपल्यानंतर झोपायच्या आणि प्रभू उठण्याच्या अगोदर उठायच्या. आता काहीच्या नशिबी जर आपण बघितलं तर गिऱ्हाईक उठलेलं कधीच नाही. सकाळी हे उठतात, चहा करून पितात तरी ते झोपलेले असतात. स्वतःचा डबा करून येतात, ऑफिसला जातात, ऑफिसून येतात तरी पाहतात तरी झोपलेले असतात. विठाल विठाल परमात्मा रूपवान आहे. महाराज म्हणतात परमात्मा त्या ठिकाणी गुरुवान अशा प्रकारचा आहे. किती सुंदर राजस कुमार मदनाचा कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोकलिया. परमात्मा किती सुंदर आहे. ज्यावेळेला सत्य लोकांमध्ये विष्णू परमात्मा ब्रह्मदेवाला भेटण्याकरता ज्यावेळेला जातात सर्व देव उठून उभे राहतात. पण ब्रह्मदेवाचे मानसपुत्र कधी काही उठत नाही. ब्रह्मदेवाला अपमान वाटतो. आपल्याच मुलाला आपल्या पित्याचा अपमान करावा. ज्यावेळेला बोलतात का हो तुम्हाला काही पद्धत आहे की नाही? सर्व उठून उभे राहिले. तुम्ही काय उठले नाही? ज्यावेळेला ते कधी बोलतात का चुकलं आमचं, क्षमा असावी. पण ज्यावेळेला परमात्म्याचं रूप आम्ही बघितलं आम्ही देवाला विसरलो. आम्ही बसलेलो आहोत का उभा आहोत याचा आम्हाला भान राहिलं नाही. देव भाव हरपला तुझं पाहता हा परमात्म्याच्या रूपाचा प्रभाव. ज्यावेळेला दंडकारण्यामध्ये प्रभू असताना पायाचा स्पर्श झाला, शिळा होती मनुष्य झाली, वाऱ्यासारखी वार्ता पसरली. आणि ज्यावेळेला ऋषीमुनीने विचार केला की आपल्याला प्रत्येकाला एक एक स्त्री असावी, याकरता त्यांनी असणाऱ्या शिळा आपल्या डोक्यावर घेतल्या प्रभूकडे आली भेटण्याकरता. आणि ज्यावेळेला प्रभूला बघितलं वासना बदलली. आले होती पत्नी मागण्याकरता, पण प्रभूला बघितल्यानंतर वासना बदलली. म्हणे देवा आम्हाला पत्नी करून घ्या. या अवतारामध्ये शक्य नाही. तुमची इच्छा तुमची वासना पुढच्या अवतारामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल. हा प्रभूच्या रूपाचा महिमा. ज्यावेळेला लंकेला जाण्याकरता पुलाचं काम चाललेलं होतं, रामनामानं पूल तयार होऊ लागला. नरमेर वानराला त्या ठिकाणी वरदान होतं, पण तो चिंचोळा अरुंद होता. वानराला घाई झालेली होती. मग परमात्म्याने योजना केली. ज्यावेळेला तो रस्ता रुंद व्हावा याकरता राम प्रभू त्या रस्त्याच्या मधोमध चालायला लागले. आणि ज्यावेळेला प्रभू त्या रस्त्याच्या मधोमध चालतात तर समुद्रातले मोठमोठाले मासे प्रभूला पाहण्याकरता दोन्ही तर्फा जमा होतात आणि रस्ता वाढतो, तीन पदरी होतो. त्याच्यावरून वानर पलीकडे जातात. मग ज्यावेळेला जांबवंत म्हणतात प्रभू हे वानर चंचल आहेत, हे मासे चंचल आहेत, वानर बुडतील ना? प्रभूने सांगितलं अजिबात नाही. ते तटस्थ राहतील, त्यांचं शरीर दगडासारखं तटस्थ राहील, कारण हा माझ्या असताना त्या ठिकाणी रूपाचा महिमा आहे. तो परमात्मा कसा आहे? सुंदर आहे. भगवान परमात्म्याचे जे अवतार आहेत त्या सर्व अवतारामध्ये जे सुंदर अवतार आहेत, राम कृष्ण हरी, राम बरवा, कृष्ण बरवा आणि विठ्ठल बरवा बाईयानो, हे देवाचे सुंदर रूप आहेत. नाथ महाराजांचा अभंग आहे. अभंगाची सुरुवातच आहे सुंदर. सुंदर पुराण मांडीवर घेऊन कौशल्या जनाने गीती गाय. सुंदर पुराण रंगाजी अंगणी गोपाळ देवाची. सुंदर पुराण चंद्रभागी कुंडल
करती ध्यान उभे विटेवरी आणि करकटावरी ठेवून या दोषार गळा काशी पितांबर. तो परमात्मा सुंदर आहे. त्या परमात्म्याने पितांबर धारण केलेला आहे, अतिशय सुंदर आहे. जो पितांबर धारण केला तो भक्ता करता धारण केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पितांबराचा उपयोग परमात्मा भक्ता करता करत असतात. घाता घात निवारी छाया पितांबर करी पितांबर छाया करी लोभापर पायी ते उत्तर आवडीची. कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वास्कर महाराजांचा असणारा फळ काय आहे, प्रमुख आहे. आपले शंकर स्वामी महाराजांची असणारी परंपरा आणि मल्लाप्पा असणारे वास्कर आणि त्यांच्या फळावर भाऊसाहेब बार्शीकर हे प्रसिद्ध असणारे कीर्तनकार आणि त्यांच्या फळावर कीर्तनाची पद्धत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 12 तासाची कीर्तन पद्धत. सकाळी 7ला सुरू झालं की संध्याकाळी 7ला. आणि ज्यावेळेला कीर्तन सकाळी 7ला सुरू झालं, आता मध्यान्हाला सूर्य आला, कडकडक असं ऊन त्या ठिकाणी पडलेलं आहे, सूर्य तापलेला आहे. पण महाराजांच्या ध्यानीमध्ये नाही, पण महाराजांच्या डोक्यावर कोणीतरी सावली धरलेली आहे. समोरच्या श्रोत्याला ते समजलं. कीर्तन आटपल्यानंतर मल्लाप्पा मास्तराला श्रोते मंडळीने सांगितलं, महाराज कीर्तनामध्ये असा असा प्रकार घडला. महाराजांनी बार्शीकराचा अधिकार ओळखला. सांगितलं, महाराज देवाला त्रास देऊ नका, कीर्तनाची वेळ बदलून टाका. सकाळी 7 ते 9 आणि संध्याकाळी 7 ते 9. विठाल विठाल त्यांच्या फळावर हीच असणारी वेळ. सकाळचं कीर्तन 7 ते 9 आणि संध्याकाळचं 7 ते 9. सांगायचं तात्पर्य एवढंच की परमात्मा त्या पितांबराला काय करतो, त्या भक्तावर छाया धरतो, सावली धरतो. आणखी त्या पितांबराचा उपयोग भक्त जर बिना चप्पलचा वारी करता तीर्थयात्रे करता निघाला तर तुकोबरोबर म्हणतात परमात्मा त्याच्या अगोदर पुढे चालतात आणि त्या भक्ताचा रस्ता आपल्या पितांबरानं झाडतात. चाले पाठोपाठी पाये पायाकडे आणि पितांबर कडे वाट झाडी. भक्त चालून चालून दमला, त्या भक्ताला घाम आला, त्या भक्ताला प्रेम अश्रू आले तर महाराज परमात्मा त्याला उचलून येतात. गे चलून आणखी त्या पितांबराचा उपयोग भक्ताचे लाज रक्षण करण्याकरता. कौरवी पांचाळी सरे माझी आणि दी वस्त्रारणी वस्त्रे कैशी झाली माऊली. सर्वांना आपल्याला कथा ज्ञात आहे की भरसभेमध्ये ज्या वेळेला दुःशासनानं उडत आणलं, भगवान परमात्म्याला हाक दिली आणि भगवान परमात्म्याने किती साड्या पुरवल्या, 999. कारण ज्या वेळेला बोट कापलं चिंधी बांधली होती द्रौपदीनं, त्या चिंधीला धागे किती होते, 999. साड्या किती पुरवल्या, 999. 1000वी साडी नव्हती तर देवाचा पितांबर होता. हात लावणार सांगितलं, मूर्ख हात लावू नको, जरूर खा करशील, कारण देवाचा पितांबर आहे. त्या पितांबरानं परमात्मा काय करतात, भक्ताची लाज रक्षण करण्याकरता त्याचा उपयोग. आणखी त्या पितांबराचा उपयोग पुष्कळ सांगता येईल महाराज. कारण आपल्या मंगळवेढ्याला गावकुस बांधण्याचं काम चाललेलं होतं आणि बरेच असणारे कामगार त्या कामाकरता त्या ठिकाणी होते. मंगळवेढ्या भोवती कुसू घालावया आणि महाराज न्यावया डोताले. महाराज समागमी चोखा मेळा गेला
अन कामती लागला करावया सर्व बाजी विठ्ठल नाम छंद आठवी गोविंद वेळा 4 महिने याची रीतीने लोटिले आणि पुढं कडाडली अकस्मात 4 महिन्यापर्यंत त्या गावकुसाचं काम चाललं आणि एक दिवस आकस्मिक ते गावकुस ढासळलं आणि त्याच्यामध्ये बरेच कामगार दबल्या गेले तया खाली महार बहुचोर झाले चोख्याने आरपिले प्राणदेवा काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती आणि मी आलो व्यक्ती त्याच्यासाठी चोखा माझा जीव चोखा माझा भाव कुळ धर्मदेव चोखा माझ्या चोखियाची करती जे ध्यान कया कधी विघ्न येऊन देव बोलतात आणि देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत ज्यावेळेला नामदेवराने बघितलं देवा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी ज्यावेळेला परमात्म्याने सांगितलं नामदेवा माझे जीव की प्राण असणारे चोखोबा या लोकांचा निरोप घेतला मग तुम्ही जा आणि माझ्या चोखोबाच्या पवित्र असणारे ज्या हस्ती आहेत त्या पंढरपुरामध्ये घेऊन या कारण त्यांची इच्छा होती की मला सदैव पंढरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ वास्तव्य मिळावं आणि ज्यावेळेला सांगितलं देवा जातो पण त्या हस्ती ओळखायच्या कशा तर देवाने सांगितलं विठ्ठल नाम जया मध्ये निघे ज्या हस्तीतून विठ्ठल विठ्ठल असा म्हणेल ती हस्ती चोखोबरायाची आणि ज्यावेळेला नामदेवराय गेले हस्ती घ्यावी कानाला लावावी आणि ज्या हस्तीतून विठ्ठल विठ्ठल असा म्हणेल त्या हस्ती बाजूला करून त्या पारखून आणल्या कोणी नामदेव हस्ती आणल्या पारखून हस्ती आणल्या पारखून हस्ती आणल्या पाणी पितांबरी भगवान परमात्म्याने त्या चोखोबराच्या पवित्र हस्ती पितांबरामध्ये धारण केल्या आणि स्वहस्तानं महाद्वारामध्ये त्या हस्तीला समाधी दिली सांगायचं तात्पर्य एवढंच महाराज म्हणतात तो सुंदर आहे पितांबर धारण केलेला आहे बरं महाराज मग जीवानं करावं काय तर अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात त्या सुंदर रूपाकडे डोळे कुणाकडे कान आणि पायावर मन राहो डोळे कान त्याची ठाई मन पाय राहो ही सर्व इंद्रिय देवाकडे लावणं हे गुह्यातलं गुह्य परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं तू मला हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते याच्यामध्ये स्थूल आणि सूक्ष्म इंद्रिय दोन स्थूल आणि एक सूक्ष्म इंद्रिय आहे पण त्यातल्या त्या डोळे महत्वाचे आहे 82% ज्ञान हे कशानं होतं डोळ्यानं होतं कारण डोळे जर बिघडले तर माणूस बिघडतो मग हे डोळे लावायचे कुठं हे आपल्या हातात आहे हे दूरदर्शनकडे लावायचे का देवदर्शनकडे लावायचे विठ्ठल विठ्ठल कारण डोळे तुम्ही घ्यावे सुख
मुख त्याचे मज सुख दे देवा कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती त्याची मज विश्रांती दे देवा. डोळे महत्वाचे असणारे इंद्रिय आहे. नुसतं एका इंद्रियावर ताबा धरला तर देवाला त्या ठिकाणी रूप घ्यावं लागतं महाराज. जसं ज्या वेळेला गांधारीला समजलं आपले होणारे पती हे आंधळे आहेत, मग त्या दिवसापासून तिने डोळ्याला पट्टी बांधली. पर पुरुषाचं तोंड बघायचं नाही. जर आपल्या पतीवर दिसत नाही तर आपल्या पण आता हे जर वज्रदेही झालं तर माझ्या भक्ताची वाट काय. परमात्म्याचं अंतकरण कळवळलं आणि ज्यावेळेला रात्रीच्या काळोख्या अंधारामध्ये हे नागव निघालं आणि परमात्मा देखील एका ठिकाणी कोपऱ्यात उभे आहेत माळी बाबाचं रूप घेऊन. आणि ज्यावेळेला निघाल्यानंतर परमात्म्याने आवाज दिला, अरे कोण चाललं नागव. म्हणे मी सम्राट दुर्योधन. सम्राट नागवा नाही जनाची काही मनाची. कुठं निघाला आईला भेटण्याकरता. या स्थितीत तुझी आई महान पतिव्रता आहे. या स्थितीमध्ये बघितलं शाप देईल जळून खाक होशील. पण तुला हा सल्ला सांगितला कोणी. धर्मराजानं. आणि त्याच्यावर विश्वास ठेवला का. म्हणजे युद्ध चालू आहे जळून खाक होशील मूर्खा. निधान लज्जा रक्षण करण्यापुरती लंगोटी तरी धारण करायची ना. म्हणजे मी सोबत आणली नाही. देवाने सांगितलं मी देतो फुलाची लंगोटी करून दिली परिधान केली. आणि ज्या वेळेला ते आई समोर आलं, आई डोळ्यावरची पट्टी काढ मला वज्रदेही व्हायचं. तिला प्रश्न पडला आता पतिव्रता धर्म पाळावा त्या पुत्राच्या मोहात पडावं. पण पुत्र मोह श्रेष्ठ झाला. डोळ्यावरची पट्टी काढली. दृष्टी निहाळत कमरेपर्यंत नजर आली. आईने विचारलं बाबा कोणी भेटलं होतं का रस्त्यात. भेटला होता एक बास घोटाळा झाला. तुझं संपूर्ण शरीर वज्रदेही झालं वज्ररूप झालं. पण तेवढी जागा कच्ची राहील. धोका होईल म्हणे. नुसतं एकाही इंद्रियावर ताबा धरला तर एवढी दृष्टीमध्ये ताकद त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून महाराज म्हणतात की हे डोळे कान आणि मन त्या परमात्म्याच्या चरणावर जीवानं त्या ठिकाणी लावावं. बरं महाराज त्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व इंद्रिय आम्ही लावले तो देव करतो काय. महाराज म्हणतात तो माया निवारण करतो. माया निवारण करतो. भगवान परमात्म्याची असणारी शक्ती माया दैवी हेष्या गुणमयी मम माया गुरतया. कारण आता महद आधी माझी माया. माया म्हणजे तरी काय जे अगोदर नाही जी नंतर नाही जी मधी भासती तिला काय म्हणतात माया. येरती माईके दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान. जे अगोदर नाही जे नंतर नाही जे मधी भासतं त्याला माया म्हणतात. मग ही नाहीशी करायची. जशी आपली छाया तशी देवाची माया. आता ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी आपली छाया हे घडलं आधी सोबतच आहे. मग तिला नाहीसं करत छायेला. तर ज्ञानोबा म्हणतात 12 वाजता उन्हामध्ये उभं राहायचं. जो प्रत्येक बोधाच्या माथया सोमतेचा माध्यानी आलिया लपे अंग कांती छाया आपण पातळी. आपली छाया आपल्या अंगाखाली काय होती पायाखाली झाकली जाते. म्हणजे ज्ञानाने मायेचा काय होतो त्या ठिकाणी पाद होतो. दुसरे महाराज सांगतात की लोटांगण घालायचं. लोटांगण घातल्यानंतर आपली छाया आपल्या अंगाखाली काय झाकल्या जाते. लोटांगण घालणं हे भक्तीचं वर्म आहे. माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया अंगानी छाया दया परी तुडिता न तुटे सारिता निराळी लोटांगण तळी हरपती.
लोटांगण घालणं भक्तीचं वर्म आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ तुटतील अनेक नका काही गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवन भावे तुळशी दळत माया नामधारकाची दासी होती पाया पडते तुका म्हणे माया हो दासी लागे पाया आईसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी माया निवारण करतो आणि कृपेची छाया त्या ठिकाणी धारण करतो. काही छाया आहेत काही छाया आहेत. छाया म्हणजे नावाचे सावली काही चांगले आहेत काही वाईट आहेत. हिवराची गडद सावली हिवराची दाट सावली सज्जनी जैशी वाळली आणि कर्मे डावलेली गेली अभक्ताती. त्या झाडाखाली कोण बसली मंथरा बसली रामायण घड गडद सावली पण त्याच्या खाली बसू नये म्हणजे ती सावली कशी आहे वाईट सावली आहे. ज्ञानोबराय म्हणतात हे असो कायशी बोली सांग पा सर्प फणीची सावली आणि ते शीतल होईल केतुली मुशकाशी. विश्रांती करता उंदीर आला कुठं सर्प फणीच्या सावलीला थोडं बरं वाटलं वाईट सावली आहे. जर गर्भवती स्त्रीची सावली जर सर्पावर पडली तर सर्प काय होतो आंधळा होतो. वाईट सावली आहे. पण छायानिधी नावाचा पक्षी आहे ज्याची सावली ज्याच्यावर पडल त्याला राज ऐश्वर्य प्राप्त होतं. म्हणून तुका म्हणे पडील व पाया आणि करा छाया कृपेची. तो परमात्मा कृपेची छाया धारण करतो. पण तो परमात्मा आहे कसा महाराज म्हणतात सम आहे शेवटच्या चरणात
तुकामने समध्यान ते चरण सकुमार डोळे कान त्याचे ढाळी मन पायी राहू. सर्व बाबतीमध्ये परमात्मा कसा आहे? महाराज म्हणतात सम आहे, उभा सम आहे, दृष्टी सम आहे, चरण सम आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू. सर्व बाबतीमध्ये परमात्मा त्या ठिकाणी सम आहे. कारण विटेवर असताना त्या ठिकाणी उभा सम, दृष्टी सम, चरण सम. तुका म्हणे नेत्री केली ओळखण आणि तटस्थ ध्यान. विटेवरी तुका म्हणे समध्यान. आणि त्याचे चरण कसे आहेत तर महाराज म्हणतात सकुमार. चरण कमल ज्याचे आती सकुमार.
किती कोमल आहेत. ज्यावेळेला कान्होपात्रा महाराज देवाच्या दर्शनाकरता मंदिरामध्ये गेल्या आणि मनामध्ये विचार आला की देवाचे कठीण पाय आपल्या कपाळाला टोचतील, मग किती असणारे कठीण पाय. म्हणून ज्या वेळेला बोट ठेवलं देवाने एवढं मृदू शरीर धारण केलं की ते बोट त्याच्यामध्ये रोवलं. अध्यात्मी असणारी कोण आहे ज्याची चरण कमल इतके कोमल, त्याचं अंतःकरण किती कोमल महाराज. म्हणून सर्व बाबतीमध्ये परमात्मा त्या ठिकाणी काय आहे, सम आहे. तुका म्हणे समध्यान ते चरण सकुमार, डोळे कान त्याची ठाई, मन पायी राहू हे ज्ञानेश्वर माऊली. नागराज माऊली तुकाराम, नागराज माऊली, नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली. तुकाराम 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 हरिदिनी आहे, एकादशी आहे, माघ शुद्ध एकादशी आहे. ज्या काही प्रमुख वाऱ्या आहेत 4 त्यापैकी असणारी माघी वारी आहे. दसमी व्रताचा आरंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ, तेने तो स्वयंभू संतोष पावे. मग काय करावं महाराज म्हणतात, गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूशी. म्हणून असणारी भगवान परमात्म्याची असणारी कथा स्मरण आहे. कारण ज्यांच्या माध्यमातून सेवा महाराजांनी माझ्याकडे सुखवली, परमपूजने प्राप्त स्मरणीय ब्रह्मलीन गुरुवर्य जगन्नाथांना महाराज पवार बाबांच्या चरणी असणारं हे वाण पुष्प त्या ठिकाणी समर्पित करतो. करविली तैशी केली कटकट, वाकुडे का नीट देवदानी नव्हते पुरते, अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनोदशी पायाच्या प्रसादी, काही बोललो विनोदे मद क्षमा करणे संते नोई अंग बोधयुक्ती. धन्यवाद बाबा, अतिशय तुमचा महत्वाचा वेळात वेळ काढून आमच्या